चला शेवटी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाले। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। हे बघा, हे 4,500 रुपये जे आहेत ना बहिणींनो, हे 3 हप्त्याचे आहेत। 3 हप्त्याचे एकत्र तुम्हाला तर 3 हप्त्याचे एकत्र वाटप सुरू झाले आणि आज ना 25 जिल्ह्यात हप्ता येऊन गेलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पण 4,500 रुपये जमा होऊन जाणार आहेत। तर अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या। अजून काही महत्त्वाचे अपडेट देखील आलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पहिले बघा, बहिणींना 4,500 रुपये सोबत 16,000 रुपये लाडकी बहीण खुश। आता 16,000 रुपये काय आहे अपडेट, या 16,000 रुपये संदर्भात पण तुम्हाला माहिती जी आहे याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। अजून तुम्हाला सांगतो मी, भरपूर काही अशा अपडेट आलेल्या आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या। तर काय अपडेट आहेत, लाडकी बहीण खुश झालेली आहे या अपडेट एकूण बघा। संपूर्ण अपडेट सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा। बघा आता संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया सिंपल सोप्या भाषेमध्ये। चला आता संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो। हे बघा, कोणाला हप्ता आला नाही त्यांनी नाही कमेंट करा। ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांनी नाही कमेंट करा आणि ज्यांना आला असेल त्यांनी आला असं कमेंट करा। आला आणि 4,500 रुपये पण लिहा। ज्यांना 4,500 रुपये आले, 3 हप्ते एकत्र आले, त्यांनी हप्ता आला असं कमेंटमध्ये लिहा आणि ज्यांना नाही आला असेल त्यांनी नाही कमेंट करा। आता ज्यांना कोणाला हप्ता अजून आलेला नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे 4,500 रुपये जमा होऊन जातील। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। हे बघा, तर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांना गेल्या काही महिन्यापासून मिळालेला नाही। बघा, भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांना मागील 2 हप्त्याचे पैसे आलेच नाही। त्या बहिणींनी आंदोलन केले, तक्रार दिल्या, हे संपूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आला नाही। परंतु आज त्यांच्यासाठी एकदम खुशीचा दिवस आहे, कारण त्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये वाटप सुरू झालेले आहे। 4,500 रुपये 3 महिन्याचे आहेत। आता लक्षपूर्वक ऐका, कोणत्या बहिणींना 4,500 रुपये आले आणि कोणत्या बहिणींना 3,000 रुपये आले आणि कोणत्या बहिणींना 1,500 रुपये आले आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 16,000 रुपये आले, याबद्दल तुम्हाला संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। बघा, आता भरपूर बहिणींना हप्ता आला नव्हता काही तांत्रिक कारणांमुळे आणि महत्त्वाचं KYC मुळे। बघा, KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि काही प्रश्नांची चुकीचे उत्तरे दिल्यामुळे हजारो महिलांचे दर महिन्याचे 1,500 रुपयाचे जे काही हप्ता आहे तो खात्यात जमा झाले नव्हते। आता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। बघा, आता या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये मोठा रोष व्यक्त होत होता। अखेर हा रोष लक्षात घेऊन महिला व बाल विकास विभाग यांनी लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा KYC प्रक्रिया सुरू केली आहे। तुम्ही बरोबर ऐकतायत, KYC पुन्हा सुरू झाली। मी ज्या पद्धतीने मागणी केली होती की शासनाने काहीतरी 10-20 दिवस तरी मुदतवाढ द्यायला पाहिजे असं मी बोललो होतो, परंतु भरपूर दिवस तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे आता KYC मध्ये आणि आपली बात शासनाकडे पोहोचली। आणि ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना हप्ता आला नव्हता त्या बहिणींनी आंदोलने केली आणि त्या आंदोलनामुळे शासनाला ती माहिती कळली की या समस्या येत आहेत बहिणींना, भरपूर बहिणींना हप्ता मिळालाच नाही। त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेतला, KYC मध्ये मुदतवाढ केली। आता ही मुदतवाढ कोणाला मिळालेली आहे बघा, आता ती माहिती समजून घ्या आणि तुम्हाला हे आता जे पर्याय चुकीचे झालेले आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे त्याबद्दल सांगतो थोडक्यात। आता भरपूर लाडक्या बहिणींकडून जे प्रश्न विचारण्यात आले होते, हे बघा, प्रश्नांची उत्तरे चुकीची दिलेली आहेत। आता जे पर्याय तुम्हाला दिलेले होते, पर्याय होय किंवा नाही असा पर्याय होता आणि जे प्रश्न विचारले होते तुम्हाला ते एकदम गोंधळात टाकणारे प्रश्न होते।
त्यामुळे भरपूर बहिणींकडून ते प्रश्न चुकीचे झाले, चुकीचं उत्तर निवडल्यामुळे त्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात आला होता, परंतु एकदा पुन्हा त्या बहिणींचा हप्ता आता सुरू करण्यात आलेला आहे. बघा आता तुम्हाला आता जे काही पर्याय, आता तुम्हाला तिथे जायचं आहे, एडिटचं बटन तुम्हाला मिळत आहे दुरुस्त करण्याचं. आणि एक काम करा, तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा. ज्यांची KYC ही चुकीची झालेली आहे त्यांनी काहीच करू नका. अंगणवाडी सेविकांना हे काम सोपवण्यात आलेलं आहे. त्यांना सांगा माझी KYC चुकली होती त्यामुळे मला हप्ता मिळाला नाही, माझी KYC दुरुस्त करून द्या असं त्यांना सांगा. ते बरोबर तुमची KYC दुरुस्त करून देतील, मग तुमच्या खात्यामध्ये हप्ता येऊन जाईल. आलं तुमच्या लक्षात? अंगणवाडी सेविकांना हे काम देण्यात आलेलं आहे दुरुस्तीचं, KYC दुरुस्तीचं. ओके, चला आता बघा महत्त्वाची अपडेट. आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत KYC संदर्भात. हे बघा, KYCतील दुरुस्तीसाठी आता मुदतवाढ भेटलेली आहे. लाडकी बहीण योजनेत KYC करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती भरली आहे. चुकीची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने या अडचण निर्माण झाल्या आहेत. दरम्यान आता त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. महिलांना KYC दुरुस्तीसाठी आता 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. बघा, 31 तारखेपर्यंत, 31 मार्चपर्यंत तुम्ही ही दुरुस्ती करू शकता. म्हणजे भरपूर तुम्हाला अजून वेळ आहे, परंतु लगेच करून घ्या. अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही लगेच ही दुरुस्ती करून घ्या आणि लवकरात लवकर करा, नाहीतर ही पण तारीख जाईल मग अजून. ओके, 31 मार्चपर्यंत तुम्हाला ही अंतिम तारीख दिलेली आहे दुरुस्तीची. ज्या ज्या बहिणींचे पर्याय चुकीचे झाले होते, KYC चुकीचे झालेले आहे, त्या बहिणींसाठी जे KYC सुरू करण्यात आलेलं आहे त्यांनी 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्ती करून घ्या अंगणवाडी सेविकांमार्फत. ओके, पुन्हा पुन्हा सांगत आहे, अजून तारीख निघून गेली तर मग तुम्ही अजून व्हिडिओमध्ये कमेंट करून बसतात की माझी KYC राहिली, KYC राहिली. 31 मार्चपर्यंत टाईम आहे ना, तर आताच करून घ्या ते, नाहीतर मग तुमचा हप्ता पुढे अजून बंद होऊ शकतो. त्यामुळे 31 मार्चपर्यंतच्या पहिले, म्हणजे 31 मार्चपर्यंत जी मुदत दिलेली आहे, 31 मार्चच्या पहिलेच तुम्हाला KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. आलं लक्षात? चला आता बघा हप्त्याबद्दल माहिती. 4,500 रुपये वाटप सुरू झाली, त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया. आता बघा, मी तुम्हाला बोललो होतो लाडक्या बहिणींनो की 4,500 रुपये वाटप. चला त्याबद्दल आता आपण शेवटी माहिती बघणारच आहोत. आता हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आता राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दिलासादायक खुशखबर तुमच्यासाठी बहिणींनो. बघा, KYC प्रक्रियेअभावी रखडलेले, आता ज्या बहिणींचे KYC मुळे हप्ता थांबलेला होता त्यांना आता नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे. म्हणजे 3 महिन्याचे 4,500 रुपये लाडक्या बहिणींनो. लक्षात आलं तुमच्या? 3 महिन्याचे. ज्या बहिणींचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मागील राहिलेला आहे त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये प्लस जानेवारीचे 1,500 रुपये मिळून 4,500 रुपये त्या बहिणींना मिळतील. आणि 3,000 रुपये कोणाला मिळतील? तर ज्यांचे फक्त डिसेंबरचा हप्ता राहिलेला आहे, मकर संक्रांतीच्या वेळी त्यांना हप्ता मिळाला नाही, त्यांना डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये त्यांना मिळतील. आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेले आहेत, सर्व हप्ते मिळाले आहेत, ज्यांची KYC बरोबर होती, त्यांना फक्त आता जानेवारीचे 1,500 रुपये येणार आहेत. कोणत्याही क्षणी वाटप सुरू होणार आहे. मग 16,000 रुपये कोणाला मिळणार? चला 16,000 रुपये संदर्भात पण अपडेट सांगतो. पहिले लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. आणि राहिला विषय तुमचा आता बघा 16,000 रुपये संदर्भात. चला त्याबद्दल पण माहिती देतो. 16,000 रुपये जे आहेत ना लाडक्या बहिणींनो, हे काही वाटप सुरू होत नाही, तर हे आहेत भाव, सोन्याचे भाव. हो, सोन्याचे आजचे भाव आहेत ते. तर सोन्याचे आजचे भाव बघा, 1 ग्राम, आता तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची वाटली त्यामुळे सांगत आहे. 1 ग्राम 24 कॅरेट हे एकदम शुद्ध सोनं असतं, 24 कॅरेट. तर 1 ग्राम 24 कॅरेट शुद्ध सोन्याची जी काही किंमत आहे ती 16,000 रुपये झालेली आहे. ओके, आणि दिवसेंदिवस आपण बघत आहोत सोन्याच्या भावात वाढ होत आहेत आणि सोनं गगनाला भिडत आहे. चांदीच्या भावात पण जबरदस्त वाढ होत आहे, प्रति किलोमध्ये आपण बघत आहोत. तर सोन्याचा भाव 1 ग्रामचा 24 कॅरेटमध्ये 16,000 रुपयेपर्यंत गेलेला आहे. सोनंबद्दल पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती मी सांगून टाकली. चला ठीक आहे, लाडक्या बहिणींनो रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. काही बहिणींना 4,500 तर काही बहिणींना 1,500 दिला. आता कोणाला 4,500, कोणाला 3,000, कोणाला 1,500 रुपये येतील हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगून टाकलेलं आहे.
आलं लक्षात? चला लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत पुन्हा सांगतो, व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या जरी नवीन असाल तर.